नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिक पाहणार आहोत. आता हा टॉपिक झाला की तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि राष्ट्रीय उत्पन्नावर जास्तीत जास्त प्रश्न कसे विचारले जातात, तर राष्ट्रीय उत्पादन पद्धती ज्या की संकल्पना GNP, GDP, NNP, ग्रीन GDP या आणि त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पादन समिती ह्या आयोगाच्या फेवरेट आहेत. या सर्व टॉपिकवर प्रश्न विचारले जातात. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्थूल देशांतर्गत उत्पन्न म्हणजेच GDP, स्थूल राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच GNP, त्याचबरोबर निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच NNP, त्याचबरोबर क्रयशक्ती समानता म्हणजेच पर्चेसिंग पॉवर, त्याचबरोबर हरित राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच GNI या सर्व गोष्टींवर अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्न समिती हे सुद्धा घेणार आहोत. आता सुरुवातीला आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न कोणी मोजलं आपण पाहूया. तर दादाभाई नौरोजीने 1868 मध्ये आपलं राष्ट्रीय उत्पन्न मोजलं. त्यांना पूर्ण देशाचं 340 कोटी एवढं राष्ट्रीय उत्पन्न भेटलं आणि दरडोई उत्पन्न हे 20 रुपये भेटलं. त्यानंतर फेंडले सिरास यांनी 1911 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजलं आणि त्यांना 1942 कोटी एवढं राष्ट्रीय उत्पन्न भेटलं आणि पर कॅपिटा इन्कम हे 80 रुपये भेटलेलं होतं. आणि त्यानंतर वाडिया आणि जोशी यांनी 1913 ते 14 या वर्षासाठी राष्ट्रीय उत्पन्न मोजलं. त्यांना 1067 कोटी एवढं राष्ट्रीय उत्पन्न आढळलं आणि पर कॅपिटा इन्कम 44 रुपये आढळलं. आता मोस्ट इम्पॉर्टंट ज्यांनी की शस्त्रशुद्ध पद्धतीनं आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजलं ते होते VKRV राव, ज्यांनी 1931-32 या सालासाठी, त्याचबरोबर 1925 मध्ये सुद्धा यांनी राष्ट्रीय उत्पन्न मोजलं होतं आणि 1925 मध्ये 76 रुपये इतकं दरडोई उत्पन्न त्यांना भेटलेलं होतं. 1931-32 मध्ये 1689 कोटी रुपये इतकं उत्पन्न भेटलं आणि 63 रुपये दरडोई उत्पन्न त्यांना भेटलं. त्यानंतर वाणिज्य मंत्रालयातर्फे 1945-46 मध्ये समिती स्थापन करण्यात आली. त्यांना 6234 कोटी रुपये एवढं उत्पन्न भेटलं आणि दरडोई उत्पन्न 198 रुपये भेटलेलं होतं. मग हे राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय किंवा हे राष्ट्रीय उत्पन्न आहे तरी काय, तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे आपल्या देशात म्हणजे सर्व देश जर आपण घर धरलं तर या घराचं वर्षाचं अंतिम उत्पन्न किती आहे त्यालाच आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणतो. आणि त्याच्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत, जसं की GDP. आता GDP म्हणजे काय, तर स्थूल देशांतर्गत उत्पन्न. स्थूल देशांतर्गत म्हणजेच देशाच्या मध्ये असं आपल्याला म्हणता येईल. GDPचा सोपा आणि साधा एक व्याख्या सांगायची झाली तर एका देशाच्या सीमेच्या आत जे काही उत्पादन केलेलं जातं, सर्व वस्तू आणि सेवांचं अंतिम मूल्य हे त्या देशाचा GDP असतो. साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर समजा आपला भारत देश आहे, त्या देशामध्ये एका आर्थिक वर्षामध्ये कुठल्याही भारतीय कंपनी असो, भारतीय किंवा विदेशी कंपनी असो, या दोन्हीही व्यक्तींनी केलेलं अंतिम वस्तू आणि सेवाचं उत्पन्न म्हणजे आपल्याला GDP सांगता येईल. आणि एकच गोष्ट लक्षात ठेवायची, GDP म्हटलं की देशाच्या सीमा, ज्या की आता स्थूल म्हणजे एकूण आणि देशांतर्गत म्हणजे देशाच्या भौगोलिक सीमा, बरोबर. त्यामुळं स्थूल देशांतर्गत उत्पन्न म्हटलं की एका देशाच्या सीमाच्या अंतर्गत ते भारतीयाने केलेलं असो की परदेशीयांनी केलेलं असो, या दोघांनी मिळून केलेलं उत्पन्न हे भारताचं उत्पन्न होतं. त्याला GDP असं म्हणतात.
साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर भौगोलिक सीमा अंतर्गत होणारं एका वर्षातील आर्थिक वर्षातील उत्पन्न म्हणजे GDP होय. मग GDP का महत्त्वाचा आहे? मग तो का मोजायचा? तर देशाची प्रगती. आता आपण जर एखाद्या कच्च्या घरात राहत असाल तर आपण एका वर्षानंतर 2 वर्षानंतर पैसे कमवून आपण पक्क्या घरात जातो. मग ती काय झाली? आपली प्रगती झाली. तशीच देशाची प्रगती ही GDP वाढत असेल तर प्रगती होत आहे असं आपल्याला लक्षात येते. किंवा दुसरा एक हेतू आहे त्याचा, म्हणजे एक देश दुसऱ्या देशाशी किती प्रगत झाला आहे याची तुलना करणं, याच्यासाठी सुद्धा GDP आपण मोजत असतो. त्याचबरोबर सरकारला लक्षात येतं की शिक्षण, आरोग्य, शेतीवर कसा खर्च करायचा, किती खर्च करायचा, कुठली अनुदाने द्यायची, या सर्व छोट्या छोट्या गोष्टीचं त्यांना लक्षात येण्यासाठी आपण GDP मोजत असतो. मग हा GDP मोजताना आपल्याला कुठलं तरी सूत्र लागत असेल, बरोबर? मग त्याचं सूत्र आहे GDP बरोबर C+I+G प्लस कंसामध्ये X - M. आता C म्हणजे काय? तर C म्हणजे कन्झम्शन, म्हणजे नागरिकांनी केलेला उपभोग खर्च. म्हणजे जे काय आपण समजा गाडी एका गावाहून दुसऱ्या गावाला जाण्यासाठी टाकलेलं पेट्रोल, तो काय झाला? आपला उपभोग खर्च झाला. इन्व्हेस्टमेंट म्हणजे व्यावसायिकांनी केलेली इन्व्हेस्टमेंट. आता आपण गाडीमध्ये पेट्रोल टाकलं, पण त्या अगोदर त्या मालकाला पेट्रोल विकत घ्यावं लागलं असेल. आपण पैसे दिले होते का त्याला पेट्रोल विकत घ्यायला? नाही. मग त्यानं स्वतःच्या पैशानं घेतलेलं विकत पेट्रोल, ती झाली त्याची इन्व्हेस्टमेंट. आता यामध्ये सरकार काही अनुदाने सुद्धा देत असतं त्या व्यक्तीला. मग ते काय झालं? तर गव्हर्मेंट स्पेंडिचर, म्हणजेच काय म्हणता येईल आपल्याला? सरकारने केलेला खर्च. मग आता हे X - M हे काय आहे म्हणसाल? आता X म्हणजे आता आपल्या देशातल्या लोकांनी बाहेर केलेला खर्च, आणि तो आपल्या देशातल्या राष्ट्रीय उत्पन्नात मोजता येईल का? नाही, कारण आपण देशाच्या सीमा अंतर्गत म्हणतोय. पण काही बाहेरच्या लोकांनी सुद्धा आपल्या देशामध्ये टुरिझमसाठी आले असतील. मग त्यांनी सुद्धा त्याच्या गरजेच्या वस्तू घेतल्या असतील. मग त्यांनी जरी आपल्या देशात येऊन खर्च केला तरी ते आपल्याच देशातील लोकांना उत्पन्न भेटणार आहे ना. म्हणून ते M मायनस करायचं, म्हणजे आपल्या देशातील बाहेर देशामध्ये केलेल्या लोकांचा खर्च मायनस परदेशातील लोकांनी आपल्या देशात केलेल्या खर्च. हे झालं GDP. आता यानंतर आपण GNP पाहूया. आता GNP म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊया आपण. तर GNP म्हणजे एका आर्थिक वर्षात देशाच्या नागरिकांनी, ते आता देशात करो का परदेशात करो, दोन्ही पण देशाचे नागरिक असले पाहिजे, हे जे उत्पन्न कमवतात त्या सर्व अंतिम आणि वस्तू व सेवांचं बाजार मूल्य म्हणजे GNP होय. यात महत्त्वाचा मुद्दा असा आपल्याला सांगता येईल की उत्पन्न कुठेही कमवू, म्हणजे काय? तर आपल्या देशात काही अमेरिकेमध्ये जाऊन नोकरी करत असतील, काही कॅनडामध्ये जाऊन नोकरी करत असतील, त्या लोकांनी तिथे जरी कमवलं असेल आणि ते आपल्या भारताला पाठवलेलं असेल, किंवा ते त्यांचं उत्पन्न जरी असेल स्वतःचं, तरी ते आपल्या देशाच्या GNPमध्ये मोजलं जातं. म्हणून यामध्ये देशात कमवू की परदेशात कमवू हे आपलं GNP म्हणजेच राष्ट्रीय उत्पादन होय. म्हणजेच GNP असं साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर देशाचे नागरिक, एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची, त्यांनी कमवलेलं उत्पादन. बस, याच्या पलीकडे काही लक्षात ठेवायची गरज नाही. GNP मोजायचं सुद्धा एक सूत्र आहे. GNP बरोबर GDP प्लस कंसात X - M. आता परत मी X - Mचा अर्थ समजत नाही, तो तुम्ही समजून घ्या. यानंतर आपण NNP म्हणजेच नेट नॅशनल प्रोडक्ट, आपण ही संकल्पना पाहणार आहोत. तत्पूर्वी एक महत्त्वाची गोष्ट माझ्याकडून सांगून टाकायची राहिली, तर GDP मुळं आपल्या देशाची अंतर्गत शक्ती लक्षात येते, तर GNP मुळं आपल्या देशाची बहिर्गत शक्ती लक्षात येत असते. बाकी सर्व
लक्षात ठेवा. म्हणजे काय लक्षात ठेवायचं तर GDPबद्दल देशाच्या सीमा आणि GNPबद्दल देशाचे नागरिक आणि ह्यांनी जे उत्पादन केलेलं असतं यामधून जर घसारा वजा केला तर NDP त्याचबरोबर NNP ह्या संकल्पना भेटत असतात. एवढी सोपी NNPची आपल्याला व्याख्या सांगता येईल. जे मी तुम्हाला शब्दात सांगितलं तेच आता इथं सांगितलेलं आहे. म्हणजेच काय तर NNP काढण्यासाठी GNPमधून घसारा वजा केला. घसाऱ्याला काय म्हणतात तर डेप्रिशिएशन वजा केलं की NNP मिळून जातो. पण त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे NNP हे उत्पन्न मोजण्याचं सर्वात प्रभावी संकल्पना मानली जाते. म्हणजे काय तर भविष्यामध्ये यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. यानंतर आपण क्रय शक्ती समानता किंवा पर्चेसिंग पॉवर पाहणार आहोत. तर PPP म्हणजेच आपली एखाद्या देशासोबत केलेली चलनाची तुलना. जसं की आपल्या देशाचं काय आहे रुपया आणि अमेरिकेचा काय आहे डॉलर. तर आता आपल्या देशाचे 80 रुपये म्हणजे अमेरिकेचा $1 बरोबर. मग आता एखादी आपण पार्लेजी बिस्किटचा पुडा घेऊया. तो किती रुपयाला आहे आपल्या देशात 5 रुपयाला आहे. पण आता आपण 80 रुपयामध्ये किती बिस्किट पुडे घेऊ शकतो 5 रुपयाचे तर 16. आणि जर तो जरी $1 अमेरिकेमध्ये पार्लेजी बिस्किटचा पुडा असेल तर आपल्या देशामध्ये 16 आपण बिस्किटचे पुडे घेऊ शकता. पण $1 त्यांनी जरी बिस्किटचा पुडा घेतला तर आपल्याकडं त्याच रुपयामध्ये $1 16 बिस्किट पुडे येतात. म्हणजेच आपल्या देशाची पर्चेसिंग पॉवर किंवा क्रयशक्ती ही जास्त आहे किंवा आपल्या देशाच्या पैशाची विकत घेण्याची ताकद जास्त आहे असं आपल्याला सांगता येईल. तेच या PPTमध्ये लिखाणाद्वारे मी सांगितलेलं आहे. आता यानंतर ग्रीन GDP. आता ग्रीन GDP म्हणजे काय तर साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जे काही आपण प्रगती करत असताना नैसर्गिक ऱ्हास करतो. जसं की एखादा रस्ता बांधत असताना रस्त्यात येणारी झाडे तोडतो, हा झाला पर्यावरणाचा ऱ्हास. किंवा एखादं घर किंवा शाळा बांधत असताना तिथल्या जमीन आपली जी काही उत्पन्नाची जमीन असती ती कब्जात घेतो आणि आपण त्यावर घर बांधतो. हे काय झालं निसर्गाचा ऱ्हास झाला. मग आपल्याला असं सांगता येईल की आर्थिक वाढ होत असताना जो काही नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास होतो किंवा पर्यावरणाचा ऱ्हास होतो तो वजा करता जे उत्पन्न प्राप्त होते त्याला आपण ग्रीन GDP म्हणू शकतो. मग 2006 पासून चीनने ग्रीन GDP मोजण्याचा प्रयत्न केला. पण काय झालं तर 3% GDP त्यांचा घसरला. मग त्यांनी 2007ला सरळ तो बंद करून टाकला. मग भारतात असा प्रयत्न झाला का तर भारतात ग्रीन GDPसाठी पारदास गुप्ता कमिटी स्थापन करण्यात आली होती 2013मध्ये. बस एवढंच लक्षात ठेवायचं. यावरच आयोग फिरून फिरून प्रश्न विचारत असतो. यानंतर सगळ्यात शेवटी आपण आता राष्ट्रीय उत्पन्न समिती पाहूत, ज्या समितीमध्ये सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जातात. मग राष्ट्रीय उत्पन्न समिती कधी स्थापन झाली तर ती होती 4 ऑगस्ट 1949. यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. प्रत्येक ओळीवर आता लक्ष देऊन ऐका कारण ह्या प्रत्येक ओळीवर एक प्रश्न येऊन गेलेला आहे. त्यानंतर याचे राष्ट्रीय उत्पन्न समितीचे अध्यक्ष कोण होते तर PC महालनोबिस. मग सदस्य कोण होते तर पहिले होते DR गाडगीळ आणि दुसरे VK अरविंदराव असे 2 सदस्य राष्ट्रीय उत्पन्न समितीला होते. मग यांनी कधीचा राष्ट्रीय उत्पन्न मोजलं तर 1948-49चं आणि पहिला अहवाल दिला 1951ला आणि अंतिम अहवाल हा 1954ला दिला. पण तेव्हा आधारभूत वर्ष कोणतं मांडलं तर त्यांनी की आधारभूत वर्ष किंवा पायाभूत वर्ष हे 1948-49 हे वापरलेलं आहे. भविष्यात यावर प्रश्न बनू शकतो. मग यांनी काय शिफारशी केल्या तर या समितीच्या शिफारशी NSS ची स्थापना करा.
व 1954मध्ये CSOची स्थापना करण्यात आली. त्यानंतर भारताचे राष्ट्रीय उत्पन्न हे 8,650 कोटी रुपये भरले, तर दरडोई उत्पन्न हे 246.90 रुपये इतके भरले. या समितीने उत्पन्न मोजताना उत्पादन पद्धत व उत्पन्न पद्धतीचा वापर करा असं सांगितलं. उत्पादन पद्धत आणि उत्पन्न पद्धत वापरूनच यांनी हे उत्पन्न मोजलेलं होतं. आता राष्ट्रीय उत्पन्न समितीने सुचवलेला किंवा स्थापन केलेला CSO काय करते, तर राष्ट्रीय उत्पन्न समितीने स्थापन केलेल्या CSO, ज्याला की आपण सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस म्हणून ओळखतो, ते राष्ट्रीय उत्पन्न समितीच्या शिफारशीनुसार 1954ला स्थापन झालं. ही तर गोष्ट आपल्याला माहीत आहे. मग याचं प्रमुख कार्य आहे राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करणं, त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्नाचे आकडे लेखा सांख्यिकी या नावाच्या प्रकाशनात प्रकाशित करणं, त्याचबरोबर आधारभूत वर्ष किंवा बेस इयर घोषित करणं आणि विविध आकडेवारी प्रकाशित करणं हे सेंट्रल स्टॅटिस्टिक ऑफिसचं मुख्य कार्य आहे. त्यानंतर NSSO जी स्थापन केली त्यांचं कार्य काय आहे, तर मेन कार्य आहे त्यांचं बेरोजगारीची आकडेवारी जाहीर करणं आणि त्याचबरोबर यांचं एक द्वैवार्षिक आहे ज्याला जर्निकल असं म्हणून ओळखलं जातं. यानंतर राष्ट्रीय सांख्यिकी आयोग हा स्थापन करण्यात आला, ज्याला आपण NSC म्हणून ओळखतो, ज्याची स्थापना जानेवारी 2000मध्ये C रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली आहे आणि यांनी अहवाल प्रकाशित केला 2001मध्ये. मग यांच्या शिफारशी काय आहेत, तर सर्व सांख्यिकी विषयक आकडेवारीचे घडामोडीचे सुसूत्रीकरण करण्यासाठी एक कायमस्वरूपी आयोग स्थापन करा असं त्यांनी सांगितलं. त्यानुसार 12 जुलै 2006 रोजी कायमस्वरूपी म्हणूनच NSC म्हणजेच नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशन स्थापन केलं, तेही प्राध्यापक सुरेश तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखाली. बस आता राष्ट्रीय उत्पन्न समितीवर कुठलाही प्रश्न कसाही येवो, कितीही फिरून येवो, तुमचं एकही प्रश्नाचं उत्तर राहणार नाही. आणि जर तुम्हाला कुठला प्रश्न असेल किंवा काही असतील अडचणी, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि काही समजलं नसेल तर परत जाऊन व्हिडिओमध्ये पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल. आणि सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची सूचना म्हणजे जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा हा व्हिडिओ आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि खरंच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.